हॅलो फ्रेंड्स, 12वी इंग्लिश पेपरमधला सगळ्यात स्कोरिंग भाग कोणता आहे माहीत आहे? रायटिंग स्किल. क्वेश्चन नंबर 4 जो 16 मार्क्सचा आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की रायटिंग स्किलचे प्रत्येक टॉपिक कसा सोडवायचा आणि फुल मार्क कसे मिळवायचे. तर रायटिंग स्किलच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपल्याला प्रत्येक टॉपिक सोडवायचा आणि 16 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ओके, चला तर आपण पाहूया. रायटिंग स्किल पॅटर्न्स. चला तर समजून घेऊया रायटिंग स्किल पॅटर्न. क्वेश्चन नंबर 4मध्ये एकूण 4 भाग असतात, ABCD. प्रत्येक भाग हा 4 मार्क्ससाठी असतो, म्हणजे ए 4 मार्क्ससाठी, बी 4 मार्क्ससाठी, सी 4 मार्क्ससाठी, डी 4 मार्क्ससाठी. म्हणजे योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर 16पैकी 16 मार्क्स आपल्याला नक्की मिळणार. तर चला तर 16पैकी 16 मार्क कसे मिळवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर पाहूया रायटिंग स्किलचा पहिला पार्ट ए, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात व्हर्च्युअल मॅसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन. तुम्हाला यापैकी एकच लिहायचं असते. एक तर व्हर्च्युअल मॅसेज लिहा, एक तर स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहा किंवा ग्रुप डिस्कशन लिहा. तर आता यामध्ये आपण पहिला पार्ट पाहूया, व्हर्च्युअल मॅसेज. व्हर्च्युअल मॅसेज हे म्हणजे एक व्हॉट्सॲप मॅसेजसारखं असते, ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण वारंवार सांगितलं, रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. तर व्हर्च्युअल मॅसेजचा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामध्ये टू असतं, फॉर्म असतं, डेट असते आणि दिलेला मॅसेज असतो. तुम्हाला मॅसेज काय द्यायचा आहे, तर तो मॅसेज जो आहे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. प्रॉब्लेम, रिझन, रिक्वेस्ट अँड पोलाईट एंडिंग ह्या गोष्टी त्यामध्ये दिसून आल्या पाहिजेत. प्रॉब्लेम काय आहे ते सांगता गेलं पाहिजे, रिझन काय आहे, रिक्वेस्ट कशी केली आणि पोलाईट एंडिंग जे आहे ते झाली पाहिजे. या सर्व गोष्टी व्हर्च्युअल मॅसेजमध्ये येत असतात. पुढचा रायटिंग स्किलचा पार्ट आहे SOP, मीन्स स्टेटमेंट ऑफ पर्पज. दुसरा जो पार्ट आहे तो आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. हे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे ॲडमिशनसाठी लिहायचं असतं, ज्यामध्ये 5 पॉईंट समाविष्ट असतात. तर ते 5 पॉईंट, पहिला पॉईंट असतो हू आर यू, तुम्ही कोण आहात. नंतर युअर इंटरेस्ट, तुमची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे. कोर्स, तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची आहे. युनिव्हर्सिटी, तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ॲडमिशन घ्यायची आहे. आणि फ्युचर गोल काय तुमचं, हे सर्व म्हणजे भविष्यातील ध्येय काय, हे सर्व यामध्ये समाविष्ट असते आणि याच्यावर तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असतं. अशा प्रकारे याला आपण स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतो. मी याचं उदाहरण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रत्येकाचं मी एक उदाहरण घेणार आहे आणि समजावून सांगणार आहे कशा प्रकारे रायटिंग स्किलचा पार्ट असतो SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर अशा प्रकारे हे फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये काय काय येते. हू आर यू, युअर इंटरेस्ट, गोल्स, युनिव्हर्सिटी आणि कोर्स. ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणजे ज्याला आपण गटचर्चा म्हणतो, त्यामध्ये 3 किंवा 4 लोकांचा संवाद दिलेला असतो. या गटचर्चेचे काही नियम्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला गटचर्चेमध्ये कोण सहभागी आहे त्या व्यक्तींची नावं आणि त्या व्यक्तीचे डायलॉग म्हणजे त्या व्यक्तीचे संवाद तुम्हाला लिहायचे असतात. जे संवाद ॲग्री किंवा डिसॲग्रीमध्ये असतात, म्हणजे सहमत किंवा असहमत त्याच्यामध्ये असतात. आणि ग्रुप डिस्कशनमध्ये एक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, त्यामध्ये दिलेला जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरच तुम्हाला बोलायचं आहे. दुसरा वेगळा आपल्या मनाने कोणता टॉपिक घ्यायचा नाही. दिलेल्या टॉपिकवरच तुमचं डिस्कशन झालं पाहिजे किंवा गटचर्चा झाली पाहिजे. पार्ट बी. आपण आतापर्यंत पार्ट ए पाहिला, आता आपण पार्ट बी पाहणार आहोत. चला तर पार्ट बीमध्ये काय एक्सप्लेन करायचं आपलं पाहणार आहोत. ऑप्शन, त्यामध्ये तुम्हाला ईमेल विचारलं जातं, रिपोर्ट रायटिंग विचारलं जातं, इंटरव्ह्यू विचारलं जातं. यामध्ये सुद्धा तुम्हाला एकच लिहायचं असतं. तर ईमेल फॉर्मॅट काय आहे तो आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला ईमेल लिहायचं असेल तर ईमेल फॉर्मॅट हा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ईमेल फॉर्मॅटमध्ये सगळ्यात आधी येतो टू, नंतर येतं सेकंड नंबरला फॉर्म, नंतर येतं सब्जेक्ट, नंतर बॉडी आणि थँक्यू. तर अशा प्रकारे जो मेल ID आहे किंवा ईमेल आहे, ईमेल फॉर्मॅट, हा ईमेल फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि अशाच प्रकारे ईमेल फॉर्मॅट लिहायचा आहे किंवा ईमेल लिहायचा आहे, तरच तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळतील. रिपोर्ट रायटिंग लिहित असताना तुम्हाला 5W लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 5Wचा अर्थ काय होतो. फर्स्ट W म्हणजे व्हेअर, एखादी घटना कुठं घडली हे आपल्याला माहिती पडले व्हेअरमधून. एखादी घटना केव्हा घडली हे आपल्याला माहिती पडले व्हेनकडून. एखादी घटना कोणाद्वारे घडल्या गेली, कोण होतं यामध्ये समाविष्ट.
ते आपल्याला होवर माहीत पडते. व्हॉट काय घडली आणि व्हाय का बरं घडली, कशी घडली, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला रिपोर्ट रायटिंगमध्ये लिहायच्या असतात. दिलेल्या विषयावर जे रिपोर्ट रायटिंग आहे ते रिपोर्ट रायटिंग तुम्हाला या 5 Wचा वापर करून तुम्हाला रिपोर्ट रायटिंग लिहायची असते, ज्याच्यामध्ये व्हेअर, व्हेन, हू, व्हॉट आणि व्हाय या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची. नेक्स्ट टॉपिक आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये दिलेला जो विषय असतो, ज्या व्यक्तीचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा असतो, त्यामध्ये तो इंटरव्ह्यूअर आणि आपण यामध्ये 8 प्रश्न विचारायचे असतात आणि हे प्रश्न विचारत असताना कोणत्या प्रकारची ऑर्डर चेंज होता कामा नये. कारण नंतरचा पार्ट आहे सी. पार्ट सीमध्ये तुम्हाला स्पीच रायटिंग करावं लागतं. आपल्याला भाषण लिहायचं असतं. ज्याप्रमाणे आपण भाषण देतो तसं त्याप्रमाणे आपल्याला आपल्या ॲन्सर शीटमध्ये भाषण लिहायचं असतं. भाषण लिहित असताना आपला सर्वात पहिला टॉपिक जो आहे तो आहे ग्रीटिंग. ग्रीटिंग म्हणजे आपण लोकांना अभिवादन करतो, जसं गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय डिअर फ्रेंड्स अँड माय रिस्पेक्टेड टीचर्स. टुडेज आय वॉन्ट टू शेअर माय पॉईंट ऑफ व्ह्यू इन फ्रंट ऑफ यू. दोज लाईन्स आर रिलेटेड टू द ग्रीटिंग. ह्या सर्व लाईन ज्या आहेत ह्या कशा संबंधित आहेत, ग्रीटिंग संबंधित आहेत. म्हणजे लोकांना, प्रेक्षकांना आकर्षित करावं लागतं. नंतर आहे टॉपिक, तुमचा विषय, की तुम्ही कोणत्या टॉपिकवर बोलणार आहात. जस्ट लाईक आहे करप्शन, पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, एनी अदर टॉपिक्स, त्याला आपण विषय म्हणतो. नंतर तुम्ही त्यामधून कोणता मेसेज देणार, कोणता संदेश देणार जनतेला. आणि नंतर शेवटी आभार. तुमचं भाषण संपल्यानंतर तुम्ही लोकांचे, प्रेक्षकांचे काय करणार, आभार मानणार. तर याला आपण स्पीच रायटिंग म्हणतो. याला आपण भाषण लिहिणे असं म्हणतो. ते आपल्याला आपल्या बोर्डाच्या ॲन्सर शीटमध्ये लिहायचं असतं आणि या 4 पॉईंटचा उपयोग करून लिहायचं असतं. तर या 4 पॉईंट तुम्हाला काय करायचे आहेत, ते 4ही पॉईंट तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. पहिला ग्रीटिंग, दुसरा टॉपिक, तिसरा मॅसेज आणि थँक्स. या सर्वांचा वापर करून तुम्हाला स्पीच लिहायचं असतं. एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण स्पीच लिखाण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे आपला कंपेरिंग. कंपेरिंग म्हणजे अँकरिंग ज्याला आपण म्हणतो. जे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या वेळेस आपण सूत्रसंचालन करतो, अँकरिंग करतो, किंवा एखाद्या जयंती महोत्सवाच्या वेळेस जे अँकरिंग केलं जातं, किंवा नेमकं प्रोग्राममध्ये काय आहे, काय होणार आहे, कोण सहभागी आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्याला कंपेरिंग आपण म्हणतो, म्हणजे अँकरिंग असं म्हणतो. तर अँकरिंग हा प्रोग्राम कशा प्रकारे चालतो, एखाद्या कार्यक्रमाचं अँकरिंग किंवा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे कशा प्रकारे असतं, सर्वात आधी कोणती घटना होते, नंतर काय घडते, या सर्व गोष्टीचं इंट्रोडक्शन जे असते ते आपल्याला दिलेलं असतं. तर अँकरिंग म्हणजे कंपेरिंग लिहिताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, सर्वात आधी प्रेयर, नंतर लॅम्प म्हणजे आपण त्याला लायटनिंग म्हणतो, दीप प्रज्वलन आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, इंट्रोडक्शन, कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन व प्रमुख पाहुण्यांचे इंट्रोडक्शन, गेस्ट, कोण पाहुणे आलेले आहेत, प्रमुख पाहुणे कोण आलेले आहेत, या प्रोग्राममध्ये काय, प्रोग्राम कशाचा आहे, कार्यक्रम कशाचा आहे, हे सर्व. आणि संपूर्ण कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी सहभागी असणारे जे लोक आहेत त्यांचं सर्वांचं काय करणार, शेवटी आभार आपल्याला मानावं लागतात, त्याला आपण वोट ऑफ थँक्स म्हणतो. ह्या सर्व गोष्टी अँकरिंगमध्ये येत असतात किंवा कंपेरिंगमध्ये येत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कंपेरिंग लिहिताना तुम्हाला प्रेयर, लॅम्प, इंट्रोडक्शन, गेस्ट, प्रोग्राम आणि वोट ऑफ थँक्स ह्या सर्वांचा वापर करून तुम्हाला कंपेरिंग लिहायचं असते. म्हणजे प्रोग्राम कशा प्रकारे फ्लो होतो हे याच्यात. एक्सपान्शन ऑफ अन आयडिया या टॉपिकमध्ये तुम्हाला दिलेली आयडिया काय करायचं असते, एक्सपान्शन करायचं असते, म्हणजे वाढवायची असते, लिहायची असते. जे दिलेलं आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं असते विथ एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणासह. इथं पहा, तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे मी, मॅनर्स मेक मॅन. हे काय एक आयडिया आहे, ही तुम्हाला काय करायचं आहे, एक्सप्लेन करायची आहे एक्झाम्पलसह. मग याचा अर्थ काय होते, तर तुम्हाला हे आयडिया पाठ असायला पाहिजे, तुम्हाला आयडिया माहिती असायला पाहिजे. याचा मराठीत अर्थ होतो, सदाचारच माणसाला महान बनवतात किंवा चांगली वागणूकच खऱ्या माणसाची ओळख असते. मग हे कशा प्रकारे, हे तुम्हाला उदाहरणं देऊन स्पष्ट करून सांगायचं असते, म्हणजे एक्सप्लेन करायचं असते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये. त्याला आपण एक्सपान्शन ऑफ अन आयडिया असं म्हणत असतो. आता रायटिंग स्किलमधला शेवटचा पार्ट डी, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला रिव्ह्यू. आपल्याला एकदा बुक रिव्ह्यू लिहायचं असते, किंवा मॅगझिन रिव्ह्यू लिहायचं असते, किंवा फिल्म रिव्ह्यूसुद्धा आपल्याला विचारल्या जाते. तर या 3पैकी एकावर आपल्याला लिहायचं असते. बुक रिव्ह्यू आला तर बुक रिव्ह्यू लिहू शकता, मॅगझिन रिव्ह्यू आला तर मॅगझिन रिव्ह्यू लिहू शकता, किंवा फिल्म रिव्ह्यू आला तर फिल्म रिव्ह्यू तुम्हाला लिहायचं असतं. तर यामध्ये काय असते, बुक रिव्ह्यू जर तुम्हाला आला तर दिलेल्या
पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे असतात. पॉईंट्स त्याचा आधार घेऊन तुम्हाला ते लिहायचं असते. जसं बुक्स रिव्ह्यूमधलं त्या बुकचं टायटल काय आहे, त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे, क्वालिटी काय आहे आणि त्यातून मिळणारे व्हॅल्यूज काय, ह्या 4 पॉईंटचा वापर करून, या 4 पॉईंटचा उपयोग करून तुम्हाला बुक रिव्ह्यू लिहायचं असते किंवा मॅगझिन रिव्ह्यू लिहायचं असते. तर यालाच आपण बुक रिव्ह्यू किंवा एक आढावा, आपण त्याचा सारांश काय आहे ते आपण माहिती करून घ्यायचं असते. नंतर आहे ब्लॉग रायटिंग. तर ब्लॉग रायटिंगमध्ये तुम्हाला हेडिंग, इंट्रोडक्शन्स, सब हेडिंग आणि कन्क्लुजन, गुगलवर ज्याप्रमाणे ब्लॉग लिहिले जातात त्याला ब्लॉग रायटिंग म्हणतात. तर ब्लॉग रायटिंगमध्ये हेडिंग महत्त्वाचं असतं, इंट्रोडक्शन महत्त्वाचं असतं, सब हेडिंग महत्त्वाचं असतं आणि कन्क्लुजन महत्त्वाचं असतं. तर ह्या पॉईंटचा आधार घेऊन तुम्हाला ब्लॉग रायटिंग करायची असते. आणि ब्लॉग रायटिंग कशी करायची, ब्लॉग रायटिंग कशी असते, हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर तुम्हाला या व्हिडिओनंतर पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे. तर ते मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे कशाप्रकारे ब्लॉग रायटिंग लिहायचे. नंतरचा आपला टॉपिक आहे अपील रायटिंग. म्हणजे तुम्हाला आव्हान करायचं, अपील करायचं आहे. मग अपील कशाबद्दल करायची आहे, तर काय प्रॉब्लेम काय, कोणत्या प्रॉब्लेम तुम्ही अपील करणार आहात, त्याची गरज का पडली, नीड का पडली, त्याची रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये काय विनंती केलेली आहे आणि त्यातून कोणत्या प्रकारचा मॅसेज तुम्हाला द्यायचा आहे, त्याला आपण अपील रायटिंग म्हणतो. म्हणजे आव्हान लिखाण, एक आव्हानात्मक जे आहे ते तुम्हाला लिहायचं असते किंवा आव्हान करायचं लोकांना, किंवा ही समस्या आहे, या समस्येवर आपल्याला बोलणं गरजेचं आहे, का बरं गरजेचं आहे ते तुम्हाला सांगायचं असते. एक विनंती करायची आहे की आपण हा प्रॉब्लेम सोडूया आणि त्यातून कोणत्या प्रकारचा संदेश दिला जाईल, त्याला आपण म्हणतो अपील रायटिंग. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंत आलो. आता शेवटी तुम्हाला फुल मार्क्स टिप्स कोणत्या आहेत, किंवा तुम्हाला जर 16पैकी 16 मार्क्स जर पाहिजे असतील एक्झाममध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये रायटिंग स्किल या पार्टमध्ये, तर तुम्हाला रायटिंग स्किल या पार्टमध्ये 16पैकी 16 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे, ज्या मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. रायटिंग स्किलमध्ये मार्क्स कसे वाढतात, तर फॉर्मॅट नीट समजून घेणे आणि व्यवस्थित लिहिणे. नंतर आहे हेडिंग्स अंडरलाईन करणे, हेडिंगला अंडरलाईन करणे, वर्ड लिमिट ठेवणे, शब्दांचा साठा जो आहे कमी ठेवणे, सिम्पल ग्रामर लिहिणे, नीट हँडरायटिंग काढणे. हे केलं तर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला 16पैकी 16 मार्क मिळणार, म्हणजे मिळणार, 100% मिळणार. ह्या सर्व टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला जर रायटिंग स्किलमध्ये 16पैकी 16 मार्क हवे असतील तर तुम्हाला या टिपचा वापर करायचा आहे आणि समजून घेऊन अशा प्रकारे पेपर लिहायचा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला रायटिंग स्किल या पार्टची ओळख करून दिली. कशाप्रकारे कोणते टॉपिक आहे त्याच्यामध्ये पॉईंट कोणते आहेत, फॉर्मॅट कसा आहे, याची सर्व मी ओळख करून दिली. तर तुम्हाला 16पैकी 15+ मार्क म्हणजे 16पैकी 16 मार्क्स म्हणजे पक्के आहेत 100%. तर त्यासाठी तुम्हाला मी दिलेल्या टिप्सचा फॉलो करणं आहे, फॉलोअप घेणं आहे आणि समजून घेणं आहे, आणि अशाच प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. रायटिंग स्किल हा पार्ट सोडवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 16पैकी 16 मार्क मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आलेलो आहे व्हिडिओच्या शेवटच्या भागाला. तर शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत आपण काय काय पाहिलं हे मी तुम्हाला सारांशमध्ये सांगणार आहे. तर तुम्हाला इथं एक टेबल दिसतो आहे, त्या टेबलमध्ये लिहिलेलं आहे HSC 12th इंग्लिश रायटिंग स्किल क्वेश्चन नंबर 4. तर लक्षात ठेवा, यामध्ये पार्ट 1 कॉलम पार्टचा आहे, सेकंड कॉलम टॉपिक्स, थर्ड कॉलम की पॉईंट. तर तुम्हाला कशाप्रकारे लक्षात ठेवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी मॅसेज, ए पार्टमध्ये मॅसेज आहे. मॅसेजमध्ये तुम्हाला काय काय येणार, काय काय लिहायचं आहे फॉर्मॅटमध्ये, कीवर्ड कोणते लक्षात ठेवायचे आहे, तर टू, फॉर्म आणि डेट. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आहे SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये गोल प्लस कोर्स. नंतर GD म्हणजे ग्रुप डिस्कशनमध्ये 3 or 4 स्पीकर्स. ईमेलमध्ये फॉर्मॅट लक्षात ठेवायचा ईमेलचा. रिपोर्ट रायटिंग म्हणजे 5W लक्षात ठेवायचे आहे, म्हणजे वेन, वेअर, हाऊ, ओके, व्हाय, ह्या सर्व गोष्टी. स्पीच रायटिंगमध्ये ग्रीटिंग लक्षात ठेवायचं आहे. नंतर कंपेअरिंग म्हणजे फ्लो प्रोग्राम लक्षात ठेवायचा आहे. रिव्ह्यू म्हणजे बुक रिव्ह्यू आणि ब्लॉग रायटिंगमध्ये फॉर्मॅट. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या हे की पॉईंट्स आहेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमधून कशाप्रकारे रायटिंग स्किलमध्ये 16पैकी 16 मार्क मिळवायचे आणि रायटिंग स्किलचा फॉर्मॅट काय हे सगळं सांगितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच कमेंटसुद्धा करा, कारण तुमच्या लाईकने, तुमच्या सबस्क्राईबने आणि तुमच्या कमेंट आणि तुमच्या शेअरने मला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि मी तुमच्या 12वीच्या इंग्लिश पेपरसाठी चांगल्या प्रकारे तुमची तयारी करून घेणार आणि चांगल्या प्रकारचे कंटेंट तुमच्यासमोर मांडणार. तर या व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलासुद्धा विसरू नका.
तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हा बनवलेला व्हिडिओ कुठंही स्किप न करता कंटिन्यू तुम्हाला पाहायचा आहे आणि कंटिन्यू तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल कशाप्रकारे आपण रायटिंग स्किल सॉल्व करावं, 16 मार्क कशाप्रकारे आपल्या 16पैकी 16 मिळू शकतात. तर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमधूनच कळेल. तर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू तो व्हिडिओ पाहणे, तरच तुम्हाला त्या गोष्टी मला पुढच्या व्हिडिओमध्ये येतील आणि पुढे समोर येतील. तर मी पुढचा व्हिडिओ याच रायटिंग स्किलवर घेऊन येणार आहे पार्ट 2मध्ये, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्सही सांगणार. कशाप्रकारे मॅसेज लिहिला जातो, कशाप्रकारे स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिलं जातं, ग्रुप डिस्कशन कशाप्रकारे असतं, ईमेल रायटिंग काय असतं, रिपोर्ट रायटिंग कशाप्रकारे लिहिलं जातं, स्पीच रायटिंग कशी लिहिलं जातं, ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.